आज घरचे म्हणाले काहीतरी वेगळी भाजी बनव. तर कारल्याची भाजी मी फार कमी बनवत असते, कारण अक्षत छोटा आहे तर कारल्याची भाजी आवडणार नाही असे मला वाटले. पण अक्षतला बनवल्यानंतर खूप आवडलेली. अक्षत म्हणाला, मम्मी मी आज कारल्याची भाजी खाणार. आणि खरंच मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. अक्षतला ही भाजी खूप आवडली. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. छोटे मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खाणार. कारले घेतलेले आणि पातळ असे कापून घ्यायचे आहे बघा. आणि आता आपण पूर्ण बी काढून घेऊया. फार मसाल्यांचा पण वापर नाही केलेला आहे. या पद्धतीने लहान मुलं कारल्याची भाजी नक्की खाणार. खरं सांगायचं म्हटलं तर मी तर कारल्याची भाजी खात नव्हते. माझ्या आईच्या घरी कारल्याची भाजी बनवली की माझ्यासाठी कढी बनवायचे, कारण मला कढी खूप आवडतं. तर आता आपण कारल्याची भाजी बनवूया. कारले छान पातळ कापून घेतलेले. यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ, पूर्ण कारल्याला लागण्याकरिता लाल तिखट आणि धनिया पावडर. फार जास्त मसाल्यांचा वापर नाही केलेला आहे. मसाला पूर्ण कारले कापून घेतलेले आहे त्यांना लावून घेऊया. कारले आधी छान स्वच्छ धुवून टाकलेले आणि पातळ असे कापून घेतलेले, बी काढून घेतलेले आणि तिखट, धनिया पावडर आणि मीठ लावून घेतलेले. आता आपण पॅन घेऊया. पॅनमध्ये थोडंसं तेल लावलेलं बघा. फार जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे. आणि आता छान कुरकुरीत बनायला पाहिजे. छान असं परतून घेऊया. ज्याप्रमाणे आपण चिला वगैरे बनवत असतो त्याप्रमाणे. काही मी पॅनमध्ये बनवत आहे, काही मी कढईमध्ये बनवत आहे, म्हणजे लवकर बनणार. आणि हो, वेळ नसेल तर आपण सहज आपण भाजी बनवत असतो त्याप्रमाणे पण बनवू शकतो. त्याप्रमाणे बनविले तर थोडं तेल जास्त वापरायचं असते. मी इथे तेलाचं प्रमाण फार कमी घेतलेलं आहे बघा. छान असं क्रिस्पी कारल्यांना परतून घेतलेलं आहे. बघूनच वाटत आहे ना छान. कारले कडू असतात म्हणून यामध्ये थोडी साखर टाकलेली आणि मीठ कमी होणार म्हणून मी थोडेच मीठ टाकलेले. छान असे कारल्याची भाजी बनवून घेतलेली आहे. बनवून बघा. आता आपण दुसरी रेसिपी बघूया. चवळीचे दाणे घेतलेले, रात्रभर भिजण्याकरिता ठेवलेले होते बघा. छान असे फुलून आलेले आहे. कुकर घेतलेला, कुकरमध्ये तेल टाकलेलं, नंतर तेल झालं की जिरं टाकलेला आणि चवळी टाकलेली. चवळीच्या वरती पाणी यायला पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकलेलं, हळद आणि मीठ आणि तेजपत्ता. आता आपण कुकर लावून घेऊया. 1 शिटी मोठ्या गॅसवर होऊ द्यायची आहे आणि 4 शिटी छोट्या गॅसवर. इथे मी कांदा आणि टमाटर कापून घेतलेला. कढई घेतलेली, कढईमध्ये जिरं टाकलेलं आणि कांदा आणि लसूण आलं पेस्ट. कांदा हलका ब्राऊन कलर येतपर्यंत होऊ द्यायचा. नंतर यामध्ये टमाटरचा पेस्ट बनवून घेतलेला आहे. लवकर बनतं, फार वेळ लागत नाही आणि पौष्टिक डिश आहे. टमाटर शिजण्याकरता यामध्ये मीठ टाकलेला. आता आपण टाकूया गरम मसाला, धनिया पावडर आणि हळद आपण आधीच टाकलेली होती, तिखट टाकलेला. छान असं आता आपण तेल सुटतपर्यंत मसाला छान होऊ देऊया. तेव्हाच आपण जी भाजी बनवत आहे चवळीची ती छान बनणार. झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं, म्हणजे भाजी छान बनत असतं. आणि मसाला छान झाला तेव्हाच भाजी छान बनतं. इकडे मसाला होत होता तेव्हापर्यंत कुकर लावून दिलेला बघा. छान असा चवळी शिजलेली आहे. छान असा मसाला झाला की आपण जी चवळीची भाजी बनवत आहे ती छान बनत असतं. ही भाजी मुलांना खूप आवडत असतं, कारण दाणे, बटाटा या पद्धतीने मुलांना सहज आपण खाण्यामध्ये देऊ शकतो आणि पौष्टिक डिश आहे. कारल्याची पण भाजी खायला पाहिजे. आणि खरंच मी बनवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. मी साखरेचं प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे. मुलांना गोड आवडत असेल तर गोड जास्त प्रमाणात साखर टाकली तरी चालेल. बघा चवळी शिजत आहे. माझ्या घरी गोड नाही आवडत म्हणून मी साखर फार कमी वापरलेली आहे कारल्याच्या भाजीमध्ये. बस मसाला झाला
आपण चवळी शिजवून घेतलेली होती तेच पाणी टाकलेलं, चवळी टाकलेली आणि बघा 1-2 उकळी येऊ दिलेल्या, कारण कुकरमध्ये शिजवून घेतलेली होती आपण चवळी. छान अशी चवळीची भाजी बनवून तयार आहे. या 2 भाजी नक्की बनवून बघा आणि छान बनली का कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.